हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनं। वाल्मीकि गिरिसम्भूता रामाम्भोनिधिसंगता श्रीमद् रामायणी गंगा पुनाति भुवनत्रयम्। वाल्मीकेः मुनिसिंहस्य कवितावनचारिणः शृण्वन् रामकथानादं को न याति परां गतिं। तपस्वाध्यायनिरतं तपस्वीं वाग्विदाम्बरं नारदं परिपप्रच्छ वाल्मीकेः मुनिपुङ्गवम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीमध्वगुरुभ्यो नमः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही एद्दोळतई विश्वामित्रांना रामलक्ष्मणांक दशरथाला निमगून यज्ञरक्षणे वेल्लल विषयी पळयले. विश्वामित्रू चंद्रवंशाचो घादिराजू तागेल मुखारी उपास विश्वामित्राले चरित्र येता तेन्ना आमी विश्वामित्राले पुरती काणी पळोवयत. विश्वामित्र म्हळ्यार विश्वाकची अमित्र. अमित्र म्हळ्यार आमकां मित्र म्हळ्यार प्रितीचो, अमित्र म्हळ्यार वैरी म्हळ्यार भ्रमी वचनच हांगा. विश्वामित्र म्हळ्यार विश्वाचो मित्रो म्हणून विश्वाकची आ मित्र तो मित्रो म्हणून सांगून लेखू येता आमी. तशीच विश्वामित्र म्हळ्यार विश्वाक म्हळ्यार पुराय काही कोणाक सज्जना मात्र न्हय दुष्टांकय मित्र म्हणून सांगून लेखल्यार विश्वस्य मित्रम यदस्येदं विश्वमित्रमासीद यदिदं किंच तस्माद् विश्वामित्रः तस्माद् विश्वामित्र इत्याचक्यते. म्हळ्यार विश्वस्य मित्रम सगळेची विश्वाचे चांग कोण आसाची जेवो विश्व म्हणजे कोणाक परमात्माक तशी परमात्माक प्रीती करतलो तो विश्वामित्र म्हणून सांगून आमी लेखू येता. तो कसो करता म्हळ्यार यज्ञरक्षणे खातीर रामा व्हरता म्हणून बापूस दशरथाले निमगिता. बारीक कश्टान रामाक लक्ष्मणाल वटो म्हळ्यार लक्ष्मण रामान सोडून राबो आयकरन न्हय बारीक कश्टान दशरथान पेटोवन दिवचे. ते वशिश्टान तुगेले चेडू विश्वामित्राल रक्षणार आसल्यार श्रेष्ठ मात्र न्हय रामू कशा खातीर अवतार घेवन येयला पळय ते कार्य प्रारंभ जावका जाल्यार विश्वामित्रू जावका म्हणून सांगून रामाक पेटयचिता. कोण वशिश्ठ दशरथाले सांगून. तशी आतां बलिनिग्रह विश्वामित्रू यज्ञरक्षणे खातीर पेटय सिद्धाश्रमाक सिद्ध जनाल वटूस वचे. ते सिद्धाश्रम कोणाले विश्वामित्राले थंय ताणें यज्ञाक तयार केला. सिद्धाश्रमा विशयी सांगला हांगा. वामन रुपी जावन आशिल्लो परमात्मा वास करून आशिल्लो त्या सिद्धाश्रमांत. आतां थंय विश्वामित्र राबला. तागेल यज्ञ थंय ब्रह्मरुद्रादी वरान अवध्य जावन आशिल्ले मारीच्या सुबाहू तांणी वायट करताची शिवाय ताटकय बाद दितरस. तशी रामाक ते ताटका वध आनी हे मारीच्या सुबाहूंक दमन करचे खातीर आतां विश्वामित्रान रामाक मिगेल आश्रमा व्हरता म्हणून वशिश्ठाले दशरथाले निमगेला. वशिश्ठान पेटई म्हणून म्हणटना कष्टान मात्र न्हय विश्वामित्र काही शाप दितकी म्हणाल भय्यान दशरथान ताका पेटयला. आतां अनुग्रहार्थम सरशीरवापस लक्ष्मणोस्त्रम मुनितो हि केवलम ववंदिरे ब्रह्ममुखाः सुरेशाः तमस्त्ररूपाः प्रकटाः समीत्य. थंय विश्वामित्राक आतां रामलक्ष्मणाक विश्वामित्रो बला विद्ये शिकयता सर्व अस्त्र शस्त्रास्त्र दिता. हे आमी काणीन कालचे दिसा पळयले जाल्यार निजावन हांगा रामाक येपरे अगत्यशील वेदांत वेद्यनिगे शिक्षण याके म्हणून म्हणटाचे परमात्मा विशयी म्हळ्यार
ताका पूरे गुतस ताका वापस शिक्षण जेवकावे वेदांतुली एक भाग ते धनुर्वेद तेमय ताका पूरे गुतस परमात्मू तो सर्व विद्येचे मूल तो म्हण म्हणली नंतर ताका विद्ये शिकोचना जलरी लोक संरक्षणे लोक शिक्षणा खातीर लोकाक दाखोवक कोण जलरी गुरुमुखेन विद्ये घेवका म्हण ताचे खातीर विश्वामित्राले अनुग्रहा खातीर विश्वामित्राल वैरी अनुग्रहा खातीर अनुग्रहार्थम रशे हे वाप म्हणून म्हळ्यार विश्वामित्रान हागेल वैरी कसले होड विशेष केल्लेले न्ही विश्वामित्राक अनुग्रह करचे खातीर विश्वामित्रान अस्त्र दिता म्हूण म्हणटना रामान अस्त्र स्वीकार करचे कशी येता आमी पुराय परमात्मा तुका हे दिता ते दिता म्हूण म्हळ्यार परमात्मान आमकां दिलेलें आमी दिवची न्हय आमकां तें मना वचना आमी लेखचे आमी 50,000 दिले आमी 1,00,000 दिले आमगेलें नांव मार्बलार घालका अशी तशी कितली जाणां आसता अपेक्षा जाल्यार ते 1,00,000 दिवच्या जावो 1 कोटी दिवच्या जावो कसल जाल्यार परमात्मान मन दिवका परमात्मान दुड्ड दिवका दुड्ड दिल्ल्या पावत मनय दिवका कितले की कोटी गटल्यान दुड्ड अशेल आसाची हुंडेक काणीक घालूं मस्त मागशी सरताची तशी कसं जाल्यार एक दिवका म्हूण मन कोण दिवचें परमात्मान दिवच्याक धन कोण दिवचें परमात्मान कसले एक तनु मन धनान परमात्माल काया वाचा मनसा काम करका जाल्यार कोण दिवचें परमात्मान ते दृढकाय देहाक तागेल सेव करच्या कोण दिवचें परमात्मान तशें ताणें दिल्लेलें तागेल खातीर आमी कसकी वापरच्याक ते आमी केल्लेले म्हूण कसले लेखच्यांगा तशी परमात्माक विद्ये दिवच्याक परमात्माले इच्छेन विश्वामित्रान दिवचे ते विश्वामित्राक अनुग्रह करचे खातीर रामान ते स्वीकार करचे विद्या तशी सर्व अस्त्राभिमानी ब्रह्म आदी सर्व देवते ते प्रत्यक्ष जावन येवन रामा वंदन करता पळय नानातले अस्त्रांक आमी वंदन करचे तशी आत्ता आमकां एक त्याची सांगली न्हय कसं न्ही म्हूण म्हळ्यार अस्त्र मंत्रान अस्त्र देवतेंक आपोवची जाय आनी शत्रू वध करी म्हूण सांगून ते अस्त्र देवतेले मागूका तशी रामान या देवती पुरे रामाले अधीन रामू तांकां नियामक म्हणटान रामान अस्त्र मंत्र सांगून तांकां आपोवकावे तांकां वंदन करकावे हे आमकां एक संशय येता जाल्यार केन्नाय कशी म्हळ्यार गुरून शिश्याक मंत्रोपदेश करचे परमात्मो सर्वतंत्र स्वतंत्र ताका गुरू तागेले वयरचे देव न्ही म्हळ्यार कसलें ना म्हणटना तसले स्वतंत्र पुरुषोत्तम परमात्माक गुरू अनुग्रह म्हूण जायवे जाल्यार हांगा अर्थ कसले म्हळ्यार रामचंद्र विश्वामित्राले ते मंत्रोपदेश घेवका जाल्यार ते विश्वामित्राक रामाल अनुग्रह मेळ्ळा रामाक विश्वामित्राक अनुग्रह करच्याक मन आशिल्लें म्हूण लेखूक आमी थंय विश्वामित्रूय ते जावका जालें विश्वामित्राल वयर ताका अनुग्रह करच्याक मन आशिल्लें सर्व मंत्रय मननात त्रायते म्हणटाच आमी सर्व मंत्रय परमात्माकच न्हय तागेले परिपूर्ण गुणत्वाक सकड होगळ सुची न्हय तरी आत्त रामाल कान्नान तूं मंत्र जप करची न्हय मंत्र उपदेश दिवचे कोणें विश्वामित्रान परमात्माल कान्नान तूं मंत्र दिवचे म्हूण म्हळ्यार अनंतम विष्णू सन्निधव आतां आमी भायर कितलेची विष्णू सहस्रनाम म्हणू पुरोची राम राम म्हणू पुरो कसले म्हणू पुरो जाल्यार देवाले सानिध्य कैस देवा कुडान तूं थंय बैसून म्हणली म्हणजे ताका फल अनंत रितीर मेळटा ताजी फल चड थंय देव न्ही आमी मात्र भायर आमी नाना कामांत व्यस्त जावन आसतना ते परमात्माल उडगस करचे ताका फल नामे म्हूण न्ही फल आसा जाल्यार परमात्माल सन्निधीन तूं त्या पावित्रेतेन तूं म्हणटन चड फल तशी आत्ता रामाल कान्नान तूं मंत्र जप दिवचे विष्णू सन्निधी न्हय राम म्हळ्यार विष्णू न्हय तागेले सन्निधी ताका मंत्र जप दिवचे म्हळ्यार ताका होगळ सुचे मंत्र सांगचे इतक म्हळ्यार सर्व मंत्रय परमात्माल विशयूय सांगता ताका होगळ सिता ताका स्तुती करता तशी त्या ऋषीक अनंत फल मेळ्ळें म्हूण येता तशी रामू मंत्र स्वीकार करची तशी बैसला विश्वामित्राकय गोत्तस वयवे ताका पुरे तोची सर्व मंत्राच्यो नियामक म्हूण तशी परमात्माक निवेदन करचें
विश्वामित्रानं शिवाय परमात्माक उपदेश करचे म्हूण लेखचे नाका. तशी आमकां गोतशिल जेन्ना गोतस जाल्यार आसुरी बुद्धी आशिल्ल जन रामा विश्वामित्रान मंत्र उपदेश केलेले देखून राक्षसा मारू जाल्ले म्हणलेले एक भ्रम आसुरी बुद्धी जनांक असता. आसुरी बुद्धी म्हळ्यार तामसी बुद्धीक केन्नाय मोक्ष मेळची ना. तांणी अंधतामिस्र लोकांक वच्चे तशें न्हू. ते तामसी बुद्धी जनाल तामसी प्रवृत्ती आनीकी चड जेवप असुर मोहन कार्य म्हणटाचे. बुद्ध जावन येवन केल्ले ताणेची कोणाक मोक्षाक योग्य नाही की अधिकारी नाही की तांगेल बुद्धी मोहा घालता परमात्मानी तांगेल ती वाईट कामां करीसिता. आतां हे मागीर असुर जनाक मोक्ष दिवचे ना दिता म्हळ्यार रामकथा आयकतना पुण्यमंत जना मोक्ष मेळटा. हे आसुरी जन तांणी मोक्षाक भागी नाही म्हूण म्हणले खातीर ते असुर मोहन कार्यांत विश्वामित्राले एक सहभागित्व परमात्मान घेवचे आनी विश्वामित्राल वैरी अनुग्रह करचे. तशी शिष्यू आनीक लोकांक शिक्षण दिवच्याक शिष्यू कितलो ज्ञानवंत जावं ताका कितले तो बूक वाजून शिको ताका पांडित्य असो कसले असो जाल्यार ताका गुरुमुखेन मंत्रोपदेश घेतल्यार गुरुमुखेन ताणें कसले परमात्मा विशयी आयकल्यार ताका फल म्हूण म्हणलेले. जगत्याक कोळका म्हूण म्हणले खातीर राम विश्वामित्राक गुरू जावन घेवन विश्वामित्राल करीन आपणाक मंत्रोपदेश जाल्ले म्हणून जगत्याक दाखोवची ताणें रामान. तशीची विश्वामित्र ब्रह्माले धुव जावन आशिल्ले बला अति बला म्हूण म्हणलेले दोनी देवयो तांणी अभिमानी देवी त्यांची नामाचे दोनी मंत्राक तांणी अभिमानी देवी बला अति बला मंत्र म्हणून. हे मंत्र कामितार्थप्रद मंत्र म्हूण म्हणटाची. हे बाई आमी कालचे दिसाक पळयला तांणी भूक तापू गिपू कसले युद्धा वेळार येना नाशी. युद्धा वेळार न्ही ते मंत्र केन्ना जप करचे ते बला अति बला अस्त्र केन्ना जप करचे युद्धा वेळाक ते केल्ले म्हूण जाल्यार मागीर तांकां तांणी भूक कसले ना. तशी अनंग वन दाखयता तो मागीर सर्व अस्त्र ताटका वना येवन ताटकेले निग्रह जाल्ली नंतर वापस रामाक आनी लक्ष्मणाक सर्व अस्त्र उपदेश करताचे. हे काणी आमी कालचे दिसा पळयला. तशी ताटकावध वाल्मिकी रामायणांत ताटकावधा नंतरच ब्रह्मा अस्त्र इत्यादी स्वीकार करलेले रामान म्हूण आमकां दिसता. तशी ब्रह्मान वरान ब्रह्मान वर दिलेले ताटकेक रामाले विना विंगड कोणाल निमती तूं अवध्य म्हणटना एक बाणान विश्वामित्रान आपल्यान स्त्री जावन आसच्या पुरो जाल्यार अत्यंत अनाचार दुराचार करतल स्त्रीले वध केल्यार कसले चुकी ना करी म्हूण म्हणटना राम एक बाणान तिका मारता आमी पळयताची. तिगेल काणी आमी कालचे दिसा आयकल्याची. सुकेतू म्हळेले यक्षू ब्रह्माल वरान ताटकेक धू जावन पावता मात्र न्ही तिका 10,000 हस्तीचे बल येवची तशी ब्रह्माले वर घेता. ब्रह्म तिकाय अवध्यत्व वर दिता. ती सुंद म्हळेल राक्षसाक वारडिकोन घेवन मारीच्याक पुत्र जावन पावता. मारीची अवध्यत्व वर मेळलोची म्हणटना तांगेल एक स्वरूप कसले म्हण तामसी कसं जाल्यार एक स्वरूपाची बुद्धी जीवस्वरूप म्हणटाची. ताजी बुद्धी सोणाची म्हळेल खातीर कसले जे देवाले निमती वर मेळ्ळो कसले जावं जीव स्वरूप एक वासना म्हणटा पळय ते सोणाची कोण जाल्यार जीव वासना. तांणी तामसी जीव जाल्यार देखून ब्रह्माल वर मेळ्ळेले तांणी चांगा काडीत आशिल्ले लोक कल्याणा खातीर जाल्यार स्वभावू तांगेले कसलो तामसी. ताचे खातीर तांणी त्या ब्रह्माल वरान आशिरीतले जना बाद दिवचे सुरू केले. उन्मत्त जावन सर्व ऋषींक सकडे गिळू सुरू केले. तशें जावन दोग जनय राक्षस जावची म्हूण अगस्त्यान शाप दिली की त्या वेळाक विश्वामित्रान कितली ताव मागची सर्त पळय रामू तितली वेळ विश्वामित्रान सांगू असं पळय लोक कल्याणा खातीर तूं स्त्रीवध कोरका
नानातलं ती स्त्री बाई भारी दुष्टी तशावन ती गेल वद तू कोरेत म्हणून म्हणताना आम्ही रामालनी ताट केले युद्धही पडिले कालचे दिसाक तीन माया युद्ध करताना रामांतिक मारलेलं कशी म्हणून पडिले मारीचाक ते अबध्य जलल सुभाक हुक ते रुद्राल वर आणणं अबध्य जलल तशी तक एक बनानं मारली की मारीचाक तकाई मारी येतशील ना ब्रह्मान तका अबध्यत्व दिलं रे ब्रह्मान अबध्यत्व दिलेलं ताटके मरला मारीच्या कसले मारणी म्हणून आमगेल मन अंत पडला त्या कसल्याक म्हणून म्हणरी तो ब्राह्मण रूपारी तर येईलो म्हणतात ऋषी रूपारी रूप भितरचे स्वभाव कसलो जो बाह्य रूप ऋषी जाऊन असं म्हणताना त्या ऋषी रूपारी आशिल जनांक मारूनच म्हणून म्हणलेलंच पडे त्या बद्दकून लोकाक दाखोच कतीर रामानं ताक मारणी गेल्या त्या दुष्टाक जाल तितली धूर वचून पडचे तशी केल्ले राम बाणा भिवणू तो मागिरी मागशी येणी खंय एक द्विपांत वास करूनस थंय रामाल भैयान रामाक राम पळे ताका मुनिवेश आशिल दिकून मारनाशी सोडलेलं नव्हे थंय रामाल भैयान मुनिवेश घालनू आशिल तो म्हणून म्हणताचे मुखार सुनो रामान ताका मारनानं शिरपच्या अनेक कारण कसं म्हणे मुखार सुनो माया जिंक जावन सीतेक वंचन करचे एक पापकार्य ताण कोरका नमे तेच जावन रामान ताका सोडले म्हूण मुखारी तो रामाल निमती मरता ही काण आमकां मेळटा मागिरी ह्या पुरायच्या न्हू विश्वामित्राले आश्रमांत एक विराम घेऊन असताना विश्वामित्र थंय आईले मस्त ऋषी मुनी विश्वामित्रा सांगताची आम्ही सीता कल्याणा खातीर वत्तर वचची म्हणून तशीची त्या वेळाक त्या आईले ऋषी महर्षी सांगताची मिथिलाधिपती जनकाले व्हड एक यज्ञ जतरस मिथिला पठणांतू आम्ही पुरे ते यज्ञ पळोवच्या वच्चे म्हूण लेखला तुम्ही आमगेलो याची यज्ञ पळयत ते यज्ञ मान नाही थंय एक अद्भुत जावन आशिल्लें प्रसिद्ध जावन आशिल्लें श्रेष्ठ जावन आशिल्लें व्हड धनुस ते धनुस साधारण न्ही असाधारण तो ते धनुसा निमतीची रुद्रान दक्षयज्ञ ध्वंस केलेले मेरे कलांतरांतू ते धनुस मिथिलाधिपती पुಳ್ಳ अत्तचो 21 जनकू पुಳ್ಳ मिथिलाधिपती देवरात म्हणलो तक्का रुद्रान ते धनुस वर जावन दिलेले अत्यांची देवरात वंशांतू जल्ललो जनकराय ते मोग जल्लेली एक यज्ञ करतरस त्या यज्ञ करतना ते देवतेन जनकरायाक ते शिवधनुस दिलेलं नव्हे तशी त्या धनुषाचे शिंजिनी तांडून बांदूच्याकय देवतेक दानवाक गंधर्वांक राक्षसांक मनुष्यांक कोणाकय सामर्थ्य ना ते दिल्लेले कोणे रुद्राले धनुस तो म्हणतना ताजी महाशक्ती कसले म्हणून पळोवच्या कितली की जनान प्रयत्न केला तांणी ते आपूड समीत जायना तांकां तितली जोडच कितकी तो तांडूच्याकय जायना तुम्ही आतां आमगेलोट आयलीच म्हूण गेले रे जनकरायाले अद्भुत जावन आशिल्ले यज्ञ पळोवेत ते शिवधनुसूय पळयत आतां शिवान त्या रुद्राक देवरात म्हणलेले रुद्रान देवरात म्हणलेले मिथिलाधिपतीक शिवधनुस दिलेलो चापम शंभो दया दत्तम शंभूले म्हणजे शंभू म्हणे रुद्राल दयेन देवराताक धनुस दिला म्हणून पद्मपुराणांत मागिरी भगवान ईश त्रिशूली नीललोहित प्रददौ शत्रुनाशार्थम जनकाय अद्भुतम धनुः रुद्र शत्रुविनाशा खातीर देवरात जनकाक अद्भुत जावन आशिल्लें धनुस दिल्लो म्हूण कुर्मा पुराणांत यस रामाल वंशांतू पुराय जनकाकूच तशी पुराय म्हणटाची तशी जनक वंशीयांक जनक मिथिलाधिपती म्हणून म्हणटाची तशें जावन जनक शब्द कुर्मा पुराण पद्मपुराणांत सांगला जाल्यार ते तांगेले कुटुंबेचे शब्द तो देवरात जनक म्हणून सांगून आमी लेखूका तशीची
राम लक्ष्मणांक विश्वामित्राला आश्रम आशिले महाऋषी पुढे येऊन सांगता नंतर विश्वामित्री राम लक्ष्मणा सांगताचे आम्ही वचन मिथिलाधिपतीला यज्ञ पुढं नेऊया. विश्वामित्राक तै कसं जत्त म्हणून गुत्तस तशाहून विश्वामित्र राम लक्ष्मणांक घेऊन वतन त्यांनी कसं करता नित्य नित्य ते मंत्र पुरस्चरण कोरण विश्वामित्र नित्य नित्य तांगेल कसं कडी कोरू साहनिक त्यापरे कोरणो मंत्र पुरस्चरण कोरणो प्रयाण सन्नद जाताच त्या वेळाक विश्वामित्र व तंच मन देवतेंक तै दुखून वचिन मात त्या मन देवतेंक मनांतूचिन मन कोरणो सांगताच काही मन देवते तुमका बरी जवो सिद्धाश्रमा दुखून गंगा नदीचे उत्तर आसूचे हिमवत पर्वताला ते वचून येवचे आसमाका म्हणून सांगून वतात. तशी राम लक्ष्मणाक सर्व महर्षींक घेऊन उत्तर दिक्का प्रयाण करताच. पण हांगा आमक एक विषय मेळतं कसले म्हणून आता आमका घरा दुखून भायर वचचे अभ्यास आसा. घरा दुखून भायर वचचे आमी सीद वताची कितली की जनांक घरा दुखून बीग घालून चपरोची कोणे मलगडस चपरोची सांगून वच्चे क्रम असो काय एक मलगडाले की देवा पायी पडचे देवाला सांगचे हांव वचून येत रस देवा म्हणून मिगेल घर राख म्हाका राख म्हणून सांगून वच्चे मलगड्या लेगी सांगचे हांव वचून येता केन्नाय म्हूण का म्हूण असं वचून येता ते चांग शुभ पॉझिटिव्ह थिंकींग ते आमी वचून वपास तुगेले चरणारी पायी पडू येताची देवा घरा आशिल्ले देव पुरे कडेन नावे आसच्या पुरे कडेन देव असं पुरे आमगेले अंतर्यामी नांव जावन नाव देव जाल्यार शिष्टाचार म्हणस एक क्रम म्हणस एक आचार म्हणस हांगा आचार्य घर रक्षण करता देव ताका आमी देवा कुडा बसयला थंय तागेले सांगून वच्चे देवा आमी घरा दुखून भायर वतरसाची वचून येवू थंय चमकल कार्य सुसूत्र जेवका वचून येवू ती मागीर रक्षण करचें देवानाची तशी न्ही वापस आमी ह्या घरा तुगेले सेव करच्या येवची तशी फेरी वचून येता देवा म्हणून तितली भितर तसल सकट सांगून वच्चे. तशीची हांगा ऋषीमुनी आश्रम दुखून वतना त्या आश्रम देवतेंक मन देवतेंक पुरे सांगून वतात आनी आमी हांगा दुखून वतात ताजेर तूं कसलें म्हळ्यार हांगा रक्षण करात तुमी म्हूण. तशी म्हळ्यार आमी आसतना आमी रक्षण करचे वेळ असल पुरे वितंड प्रश्न येता आमी वतन देवतेंक सांगून तांणी आमगेले कामाचे वेळ आमी आसतना आमी रक्षण करचें न्ही आमकांच तांणी रक्षण करचें म्हणटना आमी नातिल तर न्ही तांणी रक्षण करका थंय घर रक्षण कर म्हूण मात सांगिल्लें न्ही आमकांय रक्षण करी तूं हांगा घरा आसतना तूं आमगेलें रक्षण करता भायर वतना तूंची वापस येतना तूंची केन्नाय तूंच आमकां म्हूण सांगचे खातीर तें पळय करचें. तशी कोणाक घरा दुखून भायर वतना घरकडची मालगड्या लेगी देवाले सांगचे अभ्यास ना पळय तांणी आजी दुखून वची देवाले सांगून भायर वचून येवच्याक शूर करे ह्यो एक चांग अभ्यास. तशी आतां उत्तर दिकान प्रयाण करतरसाची त्या वेळाक विश्वामित्राल वटू सादारण 1000 गटल्यान ब्रह्मर्षी पुराय जन येतरसाची विश्वामित्राल वटूची मात्र तांकां आतां तितली जनाक ते एक दिसा प्रयाण न्ही आजीबाई सरली आजी मिथिले पावली कितली की दिसा प्रयाण बई बे त्या वेळा जावका तांकां अग्निहोत्र करका तांकां स्नान इत्यादी मृतिका सकट जावका ते पुरे 100 गाडीन तूं भोरून घेवन वतर सके मागीर कितली की दूर थंय सिद्धाश्रमांत आशिल्ले मृगपक्षी समूह मुनिश्रेश्ठ विश्वामित्राल वटू वतरसाची मागीर तांकां ಸ್ವಲ್ಪ दूर वतरे आनी तुमी तुमगेल्या प्रदेशा वचची म्हणून विश्वामित्रान दोळ्यान सन्य करून सांगली की तशी मागीर रात्री म्हणटना सूर्यो अस्त जतरतना एक तिळसन म्हणटना शोणा नदी तिरार वचून तांणी पावलेच. आमकांय तो अभ्यास आसतना कोणूय सोयऱ्यान येयल्यार तांणी वतन तांकां घरा गेटाले थंय व्हरून सोडचें एक त्या पुरे सांगलें न्हू एक सदाचार शिश्टाचार म्हणून घेता. तशी हांगा पळय हे पुरे पुराणा काला दुखून आशिल्ले विश्वामित्राक सोडचे खातीर ते सर्व पक्ष येताच पळय प्राणी पक्षी पुरे. तशी शोणा नदी तीर रात्री म्हणटना येवन पावल्यांची सर्व महर्ष्यो ते शोणा नदींत न्हावन सूर्य अस्त जाला अग्निहोत्र तांगेले उपासना हें सगळें कोरका वय बे
रामूय लक्ष्मणावटू सायंकालाचे तागेले सांजेचे संध्यावंदनादी कर्म कोरनू सर्व तपस्वींक विश्वामित्रादी तपस्वींक अभिवादन कोरनू तांगेले एदरा येवन बसलो. विश्वामित्रू राम लक्ष्मणा पळयता रसची कळला तांकां कसं निमगूच्या बसल्यांचे म्हणून चेडूव तांकां पुरे सुतमुत्तू नवे 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 पळोवन कुतूहल पुरे चेडूवांकय तशीची. राम आनी लक्ष्मण देव जलरी रामू देव लक्ष्मण स्वयं शेषावतारी जलरी लोकांतू कशी चलका चेडूवान ते चोलन दाखयता पळय आतां त्यांनी विश्वामित्राला एदरा पुरे काम तांगेलें करून धांवन येवन बसलींची. विश्वामित्रा कळ्ळें हांगा कसं एक निमगूचें आसा आमगेले म्हूण सांगून विश्वामित्रू कसल रामा कसले राम सांगता महानुभावा ऋषीवर्या तुमकां नमस्कार करताचे आमी हांगा शोणा नदी तीरांत येवन बसल्याचे न्हू आमी. हें जागो भारी चंदस कसलो यो खंयचो जागो आमकां खंयच्या गांवांत आमकां तुमी व्हेल्ला खंयच्या वनप्रदेशा व्हेल्ला खंयच्या आश्रम मंडला व्हेल्ला ताका पुरे एक विशेष सकड काणी आशिल्ली न्हय तुमी सांगला. आतां हे जाग्या विशयी म्हाका तुमी सांगून हांवें हें जाग्याचें चरित्र सांगता वा तुमी दयकोर न्हू सांगताच पळया आमकां कोणा लागीं कसलेचे जाय जाल्यार आमी ते म्हालगड्याले कशें उरलो का गुरूंक गेले की कशें उरलो का मागीर आमकां जाय जाल्यार आमी कशें निमगो काय हे पुरे आमकां रामायणांत रामान ताका मर्यादा पुरुशोत्तम म्हणचे अशी न्ही हे पुरे आमी चोलका जाल्यार रिती कोणाले कशी चोलका कोणाले कसलो धर्म पालन कोरका कोणाक कशी प्रिती कोरका कोणाले कशें आमगेले बांधव्य आसूं हे पुरे मर्यादा पुरुशोत्तम जावन आशिल्ले रामचंद्रान परमात्मान रामचंद्र जावन ताणें करून दाखयला. आनी तूं आमकां कळक आमगेले मलगडा लागीं आमकां तें एक सांग पळोवया म्हणचें न्ही सांगता हांवें तुमी आमकां जाय आशिल्लें तें तुमकां वेळ आसल्यार आमकां सांगू येतवे तशी आतो जावका आमकां आनी घडी न जावका त्या पुरय न्ही तशी राम तागे लागीं बारी विनीत जावन निमगिता म्हाका हें देशा चरित्र सांगतवें म्हूण. तेदना विश्वामित्र सांगताची ब्रह्मयोनी महासीनात कुशो नाम महायशाः अक्लिष्टव्रतधर्मज्ञ सज्जन प्रतिपूजक हे रामचंद्रा महातपस्वी महायशस्वी जावन आशिल्लो कुश म्हणून एकलो राय आशिल्लो तो ब्रह्माल पूतू कौ भूमौ शेते इति कुशः ब्रह्मलोकांतू ब्रह्माल पुत्र जावन आसल्यार प्रजापालने कोस करतो बुयंतू येवन राबिलो म्हण ब्रह्मलोकांतूल तो कुशू व्रतनिश्ठू धर्मज्ञ जावन आशिल्लो सर्व सज्जनांक सर्व महात्मांक कशी सत्कार करता यथोचित सत्कार करचे ताका गोत आशिल्लें. तागेले बायलेलें नांव वैदर्भी ताका ते वैदर्भी म्हळेले बायलेले निमती कुशांब कुशनाभ अमृतरजस वसू 4 चेडूं जाल्लींची. ते चेडूवांक क्षत्रिय धर्म प्रजापालन धर्माची प्रवृत्ती कोरका न्हय राय नवतनी म्हणटना कुशू त्या चेडूवांक सांगता तुमी प्रजापालन कोरका धर्मार चोलका आनी पुण्य पावका म्हूण. ते म्हणटना कुशराजाले चेडूव तांणी भुंयचेरी 4 पट्टण निर्माण करताचे. कुशांब म्हणलो कौशंबी पट्टण करता कुशनाभ म्हणलो महोदय म्हणलेले एक व्हड राज्य निर्माण करता. मागीर अमृतरजस धर्मारण्य म्हणलेले एक पट्टण वसुराजू दाखलो पुराय जनाक कशी श्रेष्ठ जावन आशिल्ली गिरिव्रज म्हणलेले एक लायक पट्टण निर्माण करता. गिरिव्रज मुखारसून द्वापरांतू जरासंध आसता पळय ते आतां हेंचे प्रदेश गिरिव्रज वसूल पट्टण हे पट्टणात सुत्त 5 पर्वत आस तशें जावन ताका गिरिव्रज उडगास इल्वे भिमाल काणी सांगतना 5 पर्वत सुतूमुतू आसूत तसले गिरिव्रज पट्टणांतू जरासंधू राजधानी कोण राबला म्हणलेले तेंची हे रामायणांतू आत्ता विश्वामित्र रामाक सांगता रसाची ह्या पट्टणा सुत 5 पर्वत आसाची ते पट्टणाक 5 पर्वत सुतू घालून रक्षण करता देखून गिरिव्रज म्हणचे तशी हे न्हंय त्या 5 पर्वता मध्यें तो होळ नेता ती ह्या न्हंयचें नांव शोणा जवो सुमागधी म्हळ्यार मागध देशाचे जरासंधू ही मगध राय न्हय मागध देशांतू होळ नेतरस. आतां हे भुमीकय वसूल राज्य मगध भूमी म्हणचे
आव मस्तपंत या जागेर आयला कुशपुत्र कुशनाबो ताक घृताची मिळाले अप्सरे निमती 100 जन चेल्यो जलेंची. तशी आत्ता कुशनाबाल विषय सांगतरस यो 100 जन चेल्यो जलींची. ते चेल्यो प्राप्त प्राय येतना हरिचंद त्यांनी सर्व अलंकार करून घेऊन त्यांनी भोंवतरसूचे तांकां पुरे विषय गोतस सर्व विद्ये शिकल्यान त्यांनी तशी स्वेच्छेरी उद्यानवनांत त्यांनी भोंवतरसूचे भारी चंद चेल्यो दिकून तांकां समान त्या वेळाक तितली चंद चेल्यो भुंयचेरी कोणेय नाशिल्लीचे म्हूण येता. तशी वायुदेव तांकां पळोवन वर्डिकोन घेवका म्हूण लिखून तेगेले निज रुपार येता. कुशनाबाल चेल्यानो तुमकां वर्डिकोन घेता म्हूण लेखला. मिगेल बायलो जाता व तुमी मिगेल बायलो जाल्यार देखून तुमकां हें मनुश्य रूप वचून दैवत्व मेळटा दीर्घायुश्य मेळटा म्हणून म्हणटरस. तशी वायुदेवाले उतर ऐकून ते 100 चेल्यो ताका अपहास्य करताच की तूं सर्व प्राणींगेल हृदयांतूय आसता न्हय आमगेले हृदयांतूय तूं व्याप्त जावन आसता म्हळ्यार वायुदेव श्वासोच्छ्वास करतर आसता न्हय. तशें जावनूय तुका आमगेले हृदयांत कसो आस म्हूण सांगून गोतना हांवें. आमकां तुगेल बायलो जावका म्हूण सांगून कसले सांगता ते तूं अपमान करचें. तूं श्रेष्ठ देवते जावन आसच्या पुरो महाप्रभावी जावन आसच्या पुरो आमकां अपमान करचें नाका. आमी कुशनाबाल चेल्यो आमकां कितलें सामर्थ्य आसा म्हळ्यार तुका स्थानभ्रश्ट करची तितलें सामर्थ्य आसा जाल्यार तुका शाप दिनाच आमी दुश्ट बुद्धीचे वायुदेवा. तूं आमकां कसो म्हूण लेखला आमगेले अन्नाक अनादरण करून स्वेच्छेर आमी तुका वर्डिकोन घेता म्हूण लेखला वय. आनू आमकां कोणा दिवन वर्डीक करता की तांकां आमी वर्डिकोन घेताची म्हूण. तशी कुशनाबाले चेल्यांत ते उलयले ऐकून वायुदेव कोप येवन तो 100 चेल्ल्या अंगांगांतूय प्रवेश करून तांकां वातरोग येवची तशी करता खंय. तांकां लज्जी जाता पाप दुखता लज्जी जाता वचून बापसूले सांगतात तांणी तांगेले वायुले एक वातरोगान अवयव पुरे विकार जाला. कुशनाबा भंय जाता पळोवन दुख्खय जाता. तुमकां कोण अशें केल्लें तुमगेले आंगा हें वक्रत कसले आयले पुराय रडतरच ताका कसं जाल्लें म्हूण सांग्याची म्हूण. तशी त्या वेळाक तांणी बापसूल्याकी तांगेले विशय सांगताची ते कसले म्हूण म्हळ्यार आमी पयच्या दिसाक पळोवया. आज सांगेल सर्वई परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्री हरि कृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.